हॅलो, आज मी तुमच्याशी नाटा या एक्झामच्या पॅटर्न बद्दल बोलायला आली आहे. नाटाचा जो पॅटर्न आहे तो कसा आहे, तर नाटामध्ये ए आणि बी असे दोन टाईप आहेत किंवा दोन भाग आहेत नाटाच्या परीक्षेमध्ये. पार्ट ए जो आहे तो पूर्ण ड्रॉइंगशी रिलेटेड आहे आणि पार्ट बी जो आहे तो सगळा पूर्ण ऍप्टिट्यूडशी रिलेटेड आहे. आता पार्ट जो ए आहे, ज्याच्यात ड्रॉइंगशी रिलेटेड जो पार्ट आहे, त्याच्यामध्ये काय येणार आहे, तर त्याच्यात 3 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. पहिला क्वेश्चन जो आहे तो कलर आणि कंपोजिशनचा आहे. दुसरा जो आहे तो ब्लॅक अँड व्हाईट मधला कंपोजिशनचाच प्रश्न आहे. आणि तिसरा जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक किट दिलं जाईल आणि त्या किट मधनं आपल्याला छानपैकी एक असं 3D कंपोजिशन करायचं आहे. हा झाला आपला पार्ट ए. आता पार्ट बी मध्ये काय येणार आहे, तर पार्ट बी मध्ये ऍप्टिट्यूड आहे. त्याच्यामध्ये तुमचं लॉजिकल थिंकिंग आहे, नॉन व्हर्बल व्हर्बल रिझनिंग आहे, त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल रिझनिंग येत आहे, त्याच्यात तुमची हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्सची माहिती आहे त्याच्यामध्ये, किंवा मग मटेरियल संदर्भातला तुम्हाला प्रश्न विचारले जातील, कलर थेरी रिलेटेड प्रश्न विचारले जातील. आणि हा सगळा जो पूर्ण आपला पेपर असणार आहे तो 200 मार्काचा असणार आहे. आणि पार्ट ए जो आहे तो आपला 80 मार्कांचा, तर पार्ट बी जो आहे तो आपला 120 मार्कांचा असणार आहे. पार्ट बी मध्ये आपल्याला टोटल 50 प्रश्न सोडवायचे. त्यापैकी 42 प्रश्न जे आहेत ते साधारणपणे 2 मार्काचे असतील आणि 8 प्रश्न जे आहेत ते साधारणपणे 4.5 मार्काचे असतील. असं साधारण त्याचं डिवायडेशन झालेलं आहे. आणि पार्ट ए जो आहे आपला, म्हणजे ड्रॉइंगचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये 25 मार्काचे 2 प्रश्न आणि 30 मार्काचा 1 प्रश्न, अशी साधारणपणे प्रश्नांची विभागणी झालेली आहे. तर असा आहे आपला नाटा या एक्झामचा पॅटर्न. आणि एक्झाम्स ज्या आहेत मार्चपासून चालू होत आहेत ते पूर्ण अगदी जून महिन्याच्या शेवटच्या सॅटर्डे पर्यंत.